नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण हिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती 2023 संदर्भात पाहू शकता। बघा, जिल्हा परिषद भरती संदर्भात आजची नवीन अपडेट असणार आहे। संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती कळेल। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, जिल्हा परिषदेच्या भरती संदर्भात आजची नवीन अपडेट काय आहे ते आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता बघा, विधानसभा निवडणुकीपूर्वी राजस्थळ सेवा भरती प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारू। जिल्हा परिषद पेसा जिल्ह्यातील परीक्षांचे नियोजन करा। तर बघा, संपूर्ण माहिती काय, राज्य शासनाने केलेल्या मेगा भरती जाहिरातीत अनेक विभागांच्या परीक्षा झाल्या असून काहींचे निकाल बाकी आहेत, तर काहींच्या नियुक्त्या तसेच अनेक विभागांच्या परीक्षा पण घ्यायच्या आहेत। निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण सांगून परीक्षा पुढे ढकलू नका अशी विनंती युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी केलेली आहे। नागपूर वैद्यकीय विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, महावितरण, भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय धुळे गट ड पदांची जाहिरात आणि इतर विभागाच्या जाहिराती आल्या असून या विभागांच्या परीक्षाही राहिलेल्या आहेत। मागील काही महिन्यांपासून भरती प्रक्रिया सुरू आहे। अर्ज भरून 4 महिने लोटले आहेत, पण परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही। त्यामुळे परीक्षा केव्हा घेतली जाणार या असा जो काही प्रश्न आहे तो विचारला गेलेला आहे। त्यानंतर बघा, या विचाराने ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा जीव जो आहे तो टांगणीला लागला होता। अखेर सततच्या पाठपुराव्यामुळे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असल्याचे युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी म्हटलेले आहे। महसूल, वन विभाग आणि कृषी विभाग यांनी परीक्षा घेतली। इतर विभाग पेसा क्षेत्र असलेल्या जिल्ह्यांची परीक्षा घेऊ शकतात, तर ग्रामविकास प्रशासन का नाही घेऊ शकत, असा सवाल युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी केलेला आहे। तर बघा, झेडपीच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या देखील घेतल्या पाहिजे अशी त्यांनी या ठिकाणी विनंती केलेली आहे आणि तशा पद्धतीचं पत्र देखील त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। आणि लवकरच तुमच्या ज्या काही झेडपीच्या परीक्षा आहेत, ज्या ठिकाणी पेसा कायदा लागू आहे त्या ठिकाणी बिगर पेसा क्षेत्रातील जी काही पदं आहेत तर त्या पदांच्या देखील परीक्षा या ठिकाणी तुमच्या होऊ शकतात। आता ह्या परीक्षा कधी होतील, तर बघा, जुलै महिन्यामध्ये तुमच्या परीक्षा या ठिकाणी होण्याची शक्यता आहे आणि जुलै महिन्यामध्ये होऊ शकतात अशा पद्धतीची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जात आहे। तर मित्रांनो बघा, जुलै महिन्यात होण्याची शक्यता आहे आणि लवकरच तुमचं जे काही वेळापत्रक आहे ते त्या ठिकाणी येऊ शकतं। जसंच वेळापत्रक येईल पेसा भरतीच्या परीक्षेसंदर्भात, म्हणजे जे काही उर्वरित पद आहेत जे बिगर पेसा क्षेत्रात येत असतात त्या पदांच्या परीक्षेचं जसंच वेळापत्रक येईल तसंच तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जाणार आहे। तर अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल, व्हिडिओ जो आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।